स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 31 मे. आज आपण उद्याचा 1 जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 31 मे. आज आपण उद्याचा 1 जूनचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम हवामान प्रणाल्या कोणत्या सक्रिय आहेत, तर इकडे कोलकाता पंजाब पासून इकडे ट्रफ लाईन एक सक्रिय आहे. विदर्भ, तेलंगणा, तमिळनाडूपर्यंत ही ट्रफ लाईन सक्रिय आहे. याच्यामुळे विदर्भात पाऊस आज सक्रिय झालेला होता. तसेच इकडे ट्रफ लाईन इकडे राजस्थान पासून इकडे बिहारपर्यंत एक सक्रिय आहे. याच्यानंतर आपण सर्वप्रथम जिल्हा वाईज हवामान पाहूया उद्याचा 1 जूनचा, त्याच्यानंतर तालुका वाईज. उद्या अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ हा जो पट्टा आहे या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस सार्वत्रिक नसेल. उर्वरित नाशिक पूर्व भाग, जळगाव दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगरचा कन्नड सिल्लोड भाग, तसेच काही भाग असतील जालना, परभणी, नांदेड हा जो पट्टा आहे, हा जो पॅच आहे, या भागात ढगांचा पॅच बनेल आणि या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता थोड्या क्षेत्रासाठी राहील. त्याच्यानंतर आणखीन एक पॅच इकडे ढगांचा समूह बनेल अहिल्यानगरच्या दक्षिण भागात, बीडचे पश्चिम दक्षिण भाग, धाराशिव, लातूर या पट्ट्यातून एक ढगांचा पॅच बनेल. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. सातारचा पूर्व भाग, पुण्याचा पूर्व भाग, बारामती, इंदापूर असेल या भागातून. तसेच सोलापूरचा पश्चिम भाग, सांगलीचा जत, कवठे महांकाळ भाग या भागात ढगांचे पॅचेस बनतील आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. आता इकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पावसाची शक्यता नाहीये. तरी सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला सकाळच्या वेळी एका दुसऱ्या ठिकाणी, तर एका दुसऱ्या गावासाठी पाऊस होऊ शकतो मध्यम स्वरूपाचा. नाशिक पश्चिम भाग, पुणे पश्चिम भाग, सातारच्या पश्चिम भागात, कोल्हापूरच्या पश्चिम भागात पावसाची शक्यता नाहीये. इकडे धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, वाशिम हे जे जिल्हे आहेत राहिलेले, या भागात जर स्थानिक ढग निर्मिती झाली तरच पाऊस राहील, अन्यथा पावसाची शक्यता नाहीये. यानंतर उद्या कोणत्या तालुक्यातून बऱ्यापैकी पावसाची शक्यता राहील, तर इकडे कन्नड सिल्लोड, त्यानंतर इकडे मालेगाव नाशिक जिल्ह्यात, नंदगाव हा जो पट्टा आहे, देवला हा जो पट्टा आहे, तसेच चाळीसगाव हा जो पट्टा आहे, या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर राहील. त्यानंतर ढगांचा समूह या भागात सुद्धा बनेल. इकडे पैठण असेल, अंबड, पतूर, यानंतर इकडे सेलू, मानवत हा जो पट्टा आहे, त्याच्यानंतर इकडे परभणी असेल हा जो पट्टा आहे, या भागात एक ढगांचा पॅच बनेल आणि या भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस राहील. त्यानंतर इकडे बासमत, हिमायतनगर, अर्धापूर, नांदेड, भोकर, याच्यानंतर इकडे लोणा, उमरखेड या भागात सुद्धा ढगांचा पॅच बनून मेघगर्जनेसह पाऊस दुपारनंतर पावसाची शक्यता राहील. याच्यानंतर अहिल्यानगरचा जो दक्षिण भाग आहे, जामखेड, श्रीगोंदा हा जो पट्टा आहे, वाशी, भूम, कळंब या भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. तसेच इकडे बारामतीच्या आसपास, मोरगाव, त्यानंतर इंदापूर हा जो पट्टा आहे, या भागात ढगांचा पॅच बनून एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्य राहील. फलटण तालुक्याच्या दक्षिण भागात एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता राहील. दहिवडी, मान, खटाव, आटपाटी, विटा, खानापूर, जत, कवठे महांकाळचा हा जो भाग आहे, सांगोला, मंगळवेढा या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील. याच्यानंतर इकडे अहिल्यानगर मेन सिटी आहे, या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस उद्यासाठी होऊ शकतो. आता हे जे तालुके सांगितलेत, या तालुक्यातून सगळीकडे पाऊस पडणार आहे असं काय नाहीये, तुरळक ठिकाणी पाऊस राहील. तर बाकी होता हा 1 जूनचा हवामान अंदाज. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.